मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा. ठेवीदारांना 10.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल 11% व्याजदर. त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. युवा नेते सुहास भैया बाबर यांनी मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावलाय. स्वर्गीय अनिल भाऊंच्या प्रयत्नातून मंजूर झालेली अनेक कामे सुहास भैयांनी मार्गी लावली आहेत. विटा ते बेजेगाव या तब्बल 20 कोटींच्या रस्त्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झालाय. मतदारसंघाच्या विकासाचे स्वर्गीय अनिल भाऊंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा ताकदीने प्रयत्न करू, असा विश्वास देत सुहास भैया बाबर यांनी पुन्हा एकदा लोकसेवेचे रणशिंग फुंकलंय. स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर आपल्या कुटुंबावर कोसळलेल्या आभाळा एवढ्या दुःखाला बाजूला ठेवून सुहास भैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी लोकसेवेचा वसा हाती घेतला आहे. अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल टाकून या दोन्ही बाबर बंधूंनी लोकांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन मतदारसंघातील नागरिकांची मने जिंकली आहेत. आपल्या दुःखावर दगड ठेवून गेल्या अनेक दिवसांपासून लोकांमध्ये जाऊन सुहास भैयांनी विकास कामाला प्राधान्य दिले आहे. अशातच अनिल भाऊंच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांना गती देण्यासाठी सुहास भैया ताकदीने उतरले आहेत. त्यानुसार विटा ते बेजेगाव या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा सुहास भैयांनी शुभारंभ केला. स्वतःचा दाटलेला कंठ सावरत सुहास भैयांनी पत्रकारांसमोर येऊन अनिल भाऊंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदार अनिल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून विटा बेजेगाव या रस्त्याचं रुंदीकरणासहित आपण आज या कामाचा शुभारंभ केलेला आहे. जवळपास 19 कोटी रुपयेच्या ह्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आपण आज सर्व विटेकरांच्या वतीने या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय. अनिल भाऊंनी एक स्वप्न बघितलं होतं. ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला विट्यातल्या सर्व नागरिकांनी त्यांनी आश्वासित केलं होतं की विटे शहराला जोडणारे सर्व रस्ते हे प्रशस्त असावेत, चांगल्या दर्जाचे असावेत, जेणेकरून विट्याचं जे मार्केट आहे ते वाढण्यासाठी बाहेरच्या ग्रामीण भागातून आणि परजिल्ह्यातून हे लोक ह्या भागामध्ये आली पाहिजेत. त्या एका हेतूनं त्यांनी विट्याला जोडणारे सगळे रस्ते हे प्रशस्त असावेत या दृष्टीनं त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला होता. त्यातला एक प्रमुख रस्ता विटा बेजेगाव रस्ता मोठा आहे. तो रस्ता शाळशिंग्याजवळचा ब्रिज
जवळपास त्याचं काम पूर्ण होत आले. 5 कोटीचा तो ब्रिज आहे आणि हा आता उर्वरित रस्ता 19 कोटीचा आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. पहिला रस्ता हा 5.5 मीटर रुंदीचा आहे. आता तो रस्ता 7 मीटर रुंदीकरण करून आणि अतिशय दर्जेदार पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. मी आता दुर्दैवानं अनिल भाऊ या ठिकाणी नाहीत, पण मी तुम्हाला अनिल भाऊंच्या कुटुंबातला सदस्य म्हणून एवढंच आश्वासित करतो की त्यातल्या सगळ्या लोकांना असेल किंवा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना त्यांनी जो आम्हाला मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरती मार्गक्रमण करीत निश्चितपणे विकासाचा जो रथ आहे तो अनिल भाऊंनी गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यांना खूप मोठं यश आलं होतं. तोच प्रयत्न इथून पुढे सातत्यानं आम्ही सगळेजण मिळून करू. त्यात कुठेही कमी पडणार नाही. लोकांना आश्वासित करतो की मोठं काम इथून पुढे सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे येईल. पाण्याचं काम त्या ठिकाणी अनिल भाऊंनी पूर्णत्वास नेले. आता उर्वरित जे भौतिक विकास करणं आवश्यक आहे, जेणेकरून समजा काही मोठं करायचं असेल तर आपल्या भागातले रस्ते आणि पाणी या 2 भौतिक गोष्टी खूप मोठ्या होणं आवश्यक असतं. ते आपण या निमित्तानं पूर्ण करतोय. भविष्यामध्ये विट्यामध्ये जिल्हा उपरुग्णालय भाऊंनी मंजूर करून आणले. त्याचंही काम पुढच्या आता ही आचारसंहिता संपली लोकसेवेची, त्याच्यानंतर आपण तेही कामाला निश्चितपणे शुभारंभ करू, जेणेकरून आपण जो शब्द दिले होते आणि सामान्य लोकांचं जीवन सुखकर होण्यासाठी जे जे आपण प्रयत्नशील होतो ते सगळी कामं त्या ठिकाणी त्यानिमित्तानं पूर्ण होते. तर उद्घाटन आता वास्तव असं आहे की अनिल भाऊंनी एवढी कामं मंजूर करून ठेवली होती की रोज 4 गावं जरी केली तर 2 महिने काम संपत नाही. मी आज सकाळी 3 गावामध्ये उद्घाटन करून आलो आहे. उद्या म्हणजे आता एक रोज आम्ही ते उद्घाटनाची कामं त्या ठिकाणी पूर्ण करतो आहे. मला असं वाटतं की जर नशिबानं साथ दिली, जर आपले प्रयत्न यशस्वी ठरले तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठं काम त्या ठिकाणी झालेलं दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतं की अनिल भाऊंनी जे स्वप्न बघितलं होतं तो मतदारसंघ त्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील आहोत. अल्प व्याजदरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. साई ज्वेलर्स, कटरे सराफ, पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.